राम राम मंडळी, युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. 30 तारखेला अलिबागमुखीला तुमच्या शत्रूचं स्तंभन करण्यासाठी जाणार आहे आणि थंबनेलवर नंबर आहे. कोणाला जर बुकिंग करायचं असेल तर करू शकता. आता बऱ्याच जणांना असं वाटतं की बा कोणाला फरक पडतोय, कोणाला नाही पडतं. हे सत्य. सगळ्याला फरक पडत नाही, सगळ्याला यश मिळत नाही. याच्या पाठीमागं कर्म पण अवलंबून असं कर्म. आता समजा एखाद्याची कोर्टात केस आहे, त्याच्यावर सुद्धा किंवा स्टेचा भाग आहे, त्याच्यावर सुद्धा निर्णायक अशा प्रकारचं हवन त्या ठिकाणी केलं जातं. आणि आपले परभणीचे खताळ म्हणून आहेत, तुम्हाला नंबर बी सांगतो त्यांचा 99 21 50 22 84. लय त्रास देऊ नका त्यांना, पण कधीतरी विचारा त्यांना की गव्हागला मिरची हवन केल्यानंतर त्यांचा निकाल त्यांच्या बाजूने लागलाय, असा विषय तो आहे. कुणाला यायचं असेल तर संपर्क करा. आता आज थेट जाऊ आपल्या स्टोरीकडं. गुन्हे क्राईम जगात बरंच लय घडतं. प्रत्येकाची मोडस वेगळी असते, प्रत्येकाची का केला याची कथा वेगळी असते. पण मानवी दिमाग किंवा माणूस काय प्रकारे विचार करू शकतो, वेगवेगळं खिस्सं काढतात. आणि ती मला फार नाद आहे असा की बा एखादा गुन्हा केला तर स्वतःला वाचवण्यासाठी त्यांनी काय प्रयत्न केलं. ही लय विशेष असतं. विषय नेमका काय तुम्हाला इसकाटून सांगतो. पुणे जिल्ह्यातला अगदी शेवटचा तालुका आहे बेला, ध्यानात ठेवा. आणि बाग छान आहे, सुंदर आहे, उत्तम आहे. काही थोडं आठमाई बाग आहेत, अशा बाग थोडं डोंगरदऱ्या. आता ते बीड जिल्ह्यात एक बऱ्याच ठिकाणी मला तसा परिसर दिसला बघा. डोंगर टेकड्या ते सगळ्या डोंगरांच्या एक एक देव. म्हणजे देवा दर्शन म्हणलं की तेवढा डोंगर चढावा लागतोय बा, देव सुद्धा फोकाट नाही. हे बेल्ल्यात फुलांची शेती, टोमॅटोची शेती एक नंबर. आणि सगळे तिथून अनेक त्या बेल्ल्यातून अनेक गरीब जे विद्यार्थी आहेत चांगल्या पोस्टपर्यंत गेल्यात. स्वतःचं जीवन त्यांनी सुखी केले, अशा प्रकारचा भाग. आणि त्या ठिकाणी बेल्ला पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेली एक घटना आहे. तारीख सुरुवात घटनेची 2002ला होते, एंड आत्ता झाला हे आठवड्यात. आता काय विषय तुम्हाला सांगतो. बाबूराव मरगडे नावाची व्यक्ती शेळ्या राखीत होती, संध्याकाळची वयस्कर माणूस. आता ती शेळ्या राखणाऱ्याला 2-3 गोष्टी कायम बरोबर ठेवाव्या लागतात. एक, तंबाखू म्हणजे स्वतःचं व्यसन. नंबर 2, पाण्याची बाटली. आणि नंबर 3, भाकरीन कोरड्या सापलं जेवणाचा डबा. आणि काठी असती, कुराडा असती, कधी कधी डाळ हाणावं लागतात. मग ती शेळ्या खात्यात. लिंबाचा डाळा म्हणा, बाबळीचा डाळा म्हणा, शेंगा बिंगा खात्यात. ही असं ती मेंढपाळाचं जीवन किंवा त्या व्यक्तीचं जीवन. आणि माणूस चांगला 65च्या आसपासला, पण काटक कशामुळं? चलणं आहे, व्यायाम आहे, फिरणं आहे, नैसर्गिक खाणं आहे, नैसर्गिक स्वच्छ हवा आहे, असा विषय. आता हे बाबूराव शेळ्या चारीत होते. तर त्या ठिकाणी आता ती कसं असतं, जो माणूस ज्या गावाकडे राहतो त्याला माहिती की ज्याला बोलाय कोण नाही ना, काय नाही ना, त्याला असं वाटतं कोणतरी येऊन थांबावा, तेवढा टाइमपास होईल, गप्पा मारावा. पण लोक आपापल्या नादात असतात. पण त्या आपल्या परिसरातील आपल्या गावातल्या लोकांना आपण ओळखत असतो, सगळ्यांना ओळखीचं. म्हणजे बिगर ओळखी माणूस नाही, ओळखीचा माणूस. आणि मग एक जण रस्त्याने चलत येताना दिसलाय बाबूरावला. ही आपल्या रस्त्याकडेला बसलेली शेरडा चरत होत्या. आणि दुपारचा टाइम असल्यामुळं असं निर्मनुष्य काय गाडी बिडी येत नव्हती. एकदम चलत चालला होता. आणि तो चलत येणारा माणूस जवळ आल्या ओळखला यांनी कोण आहे. तर त्याचं नाव आहे हिरामन शिवराम पवार. आता त्याला हिर्या म्हणायची सगळी. आता त्याने बघ हिर्या दिसतोय बा, थोडासा बिगर काम करणारा, किंवा नुसतं आयता बलीचा कुठे मिळतोय का, कुणाचं जेवण असलं, कुणाचं वर्षश्राद्ध असलं, सप्ताह असला, पहिल्या पंक्तीला जेवायला हिर्या, असा विषय होता हिरामनचा. असू द्या. पण असा उडाणटप्पू अशा स्वरूपाचा हा हिर्या येताना दिसला. मात्र आपला सावरून बसला, आला हिऱ्याने काय काम काढलं माझ्याकडं असतं. तर ते हिऱ्याजवळ आला न मला, बाबूराव लय उन्हाचा तडाखा झालाय आणि लय माझं डोकं उठलंय, डोकं काही शांत व्हाय ना. मग बाबूराव म्हणले, अरे हिऱ्या, आता पाणी बी नाही राहिलं हिरींनी, पण तू कुठं मोटर चालू असली, पाटाला पाणी असलं तर आंघोळ कर, मग डोकं राहील तुझं, उन्हात अनात फिरू नको.
यांनी त्या वयस्कर माणसाने वडिलकीच्या नात्याने त्याला सल्ला दिला. नाही म्हणला, आंघोळ बिंघोळ नको, आंघोळ कवा तरी करतो मी महिन्या 15 दिवसातून. तुम्ही एक काम करा, तंबाखू द्या बरं. आता त्याचं जे बोलणं होतं थोडं उग्रट स्वरूपाचं होतं हिऱ्याचं. तंबाखू द्या बरं. अरे हवा लीनपणे जर मागितलं तर काय माणूस चटी फेडून देईन, पण असा गुरमीत म्हणलं तर काय संबंध येत नाही मागा. लोकांचं असं आहे म्हणजे तंबाखू बिंबाखू नाही बा माझ्याकडं. हा असं कधी झालंय का तुम्ही शहराला मागे तंबाखू नाही म्हणजे, आणि तंबाखू माझी किंमत करता काय तुम्ही? हा असतंच. यांनी ओळखलं, हे बघ तू काय आडव्यात बोलू नको, हाय माझ्याकडे तंबाखू, जमाल नाही द्यायची तुला. काय म्हणायचं तुझं? तू असा उघडटवाने बोलतो. हा तंबाखू फुकाट येत नाही. 20 रुपयाची तंबाखू बाजारात दिशी घेतल्यावर मला ती 15 दिवस जाते. हा बाटव्यात माझ्या जेवढी बसन तेवढी मी रोज घेत असतो. मला मी तंबाखू तुला देत नाही. आयला म्हणलं काय माणूस राव, तंबाखूत किंमत करतो माझी, मला काही इज्जत आहे का नाही? ती हिऱ्या लागलं बा तंडायला तिथं. विषय काय तर तंबाखूचा 10-20 पैशाचा येडा देऊ काय. म्हणला काय मी तंबाखू देणार नाही. म्हणला मी तंबाखू घेतल्याशिवाय जात नाही. म्हणला हा बोला आता तू तंबाखूच दे म्हणला. आणि त्यांनी केला बा हात पुढं तंबाखूला. आईला म्हणलं ही एवढं रगेलवाणी कसं काय बोलतोय बा, आणि आता तर नाहीच द्यायची. म्हणला तंबाखू तुला देत नाही. हे तर त्यांची वादावादी अशी वाढली की त्या हिऱ्यानी म्हातारं खाली पाडलं. दगड होता, दगड डोक्यात ठाणा ठाणा नारळावाने दगड, म्हातारच खालास तंबाखूसाठी म्हणून. तिथून तंबाखू घेतली, निघून गेला. आता ते निघून गेला, पण लांबून ती पठारी बाग म्हणतात त्याला, म्हणजे असे झाडे बिडे नसतात तिथं. कुठून काय झाले लांबून एकमेकाचं दिसतं. म्हातारा शेळ्यात झोपल्या होत्या, म्हातारा होतं, आणि हा एक माणूस तिथून आला, आणि तिथून ते हिऱ्या त्या म्हाताऱ्यापासून जाताना कोणतरी पाहिला, अज्ञात व्यक्तीने पाहिला. आणि मग ती थोड्या वेळानं तुम्हाला माहिती आहे शेळ्या थोडं जांधाड पडलं की शेळ्या लागल्या ऑटोमॅटिक मालकाजवळ थांबल्या आणि तिथून लागल्या रस्त्याला. गेल्या कुठं? थेट घरी. जनावर जातले हुशार राहते. आता म्हणलं शेळ्या घरी आल्या, मग म्हातारा कुठे? आता वयस्कर झाले असल्यावर काही शंका मनात येते, ह्याला काय बरं वाईट झालं काय? तसं राहत नाही बरं का कुठं, शेळीपासून लांब जात नाही. शेळ्या तर घरी, म्हातारा कुठे? म्हणून त्यांचे मुलं पुतण्या बघायला आली तर रक्ताच्या थारोळ्या त्या झाडाखाली ती बाबूराव पडलेले. त्यांनी घटनेचं गांभीर्य ओळखलं, पोलीस पाटला फोन केला. पोलीस स्टेशन बेल्ला पोलीस स्टेशनचे पोलीस पथक हजर झालं. आणि पोलिसांचं कसं असतं, पोलिसाला नुसती बॉडी पाहिली का तरी ही आत्महत्या का कोणी पोलिसांना लगेच कळतं. पण त्यांना काय, त्यांचं काम काय आहे की ही घटनेचा आरोपी शोधणं, सदर घटना ही पुराव्यासकट आरोपी सकट त्यांना कोर्टात हजर करणं, साधा गणित. त्यांनी रीतसर ती कागदोपत्री कारवाई केली, ती बॉडी उचलली, तपास करायला सुरुवात केली. 5 मिनिटातच त्यांना कळलं. तिथून जाताना हिऱ्या बघितला होता आम्ही. हा हिऱ्या म्हणजे म्हणले कोण? म्हणले हिरामन शिवराम पवार. लिहून घेतलं, संशयित आरोपी म्हणून. लागले जाऊन. हिऱ्या जिकडं राहायचा पाला भेलांनी तिकडं, त्याच्या आजूबाजूची लोक होती, त्यांना बी विचारलं. ते म्हणले आलाच नाही 2 दिवस. संशय आणखी बाळा, हिऱ्या फरार. आता ह्या हिऱ्याचा विषय कसा आहे तुम्हाला सांगतो. ह्या हिऱ्या 2002ला हा खून करून फरार झाला. फोन एक तर फोनच नव्हता त्याला, म्हणजे फोनचा काही विषयच नाही. कुठलं जे आधार कार्ड असेल तुमचं, पॅन कार्ड असेल, हे तुमचे जे डॉक्युमेंट आहेत, लाईट बिल असेल तुमचं, ही त्याच्याकडे यापैकी काही नाही. सोडलाय कुठला परिसर? पुणे जिल्ह्यातील बेल्ला. आणि हा डायरेक्टच पासा पोलिसांनी जंग पाछाडलं. वेगवेगळ्या त्याच्या नातेवाईक काम करते की हा कुठं, आणि फोन नसल्यामुळे प्रॉब्लेम यायला लागले. 2002ला पळून गेलेला आरोपी 2026 चालले, आता 24पर्यंत गावलाच नाही बा. बघा, आरोपी तब्बल 24 वर्ष फरार. सोपी नाही गोष्ट, 24 वर्ष. आरोपी गेला कुठं तुम्हाला सांगतो. त्याची मानसिकता, ती काही शिक्षण नव्हतं, खून तर झालेला आहे. पोलिसांना गावलं तर अख्खं आपलं आयुष्य, आपल्याकडे काय पैसे नाही कोणाला सोडवायला, आणि कुठं काय तुरुंगात बाखर येऊन देन, गायछापची पुढे येऊन दे म्हणून पैसे भरायला. तिकडं सगळं चालतं डुप्लिकेट, ही फक्त मानायला आहे. मग म्हणला पळून जायचं, फरार व्हायचं, आपल्याला कोण सापडू शकत नाही, आणि पोलीस केस फाईल करून टाकशील, मग आपण सुटू. त्याची मानसिकता आरोपीची. बेल्ला सोडला, त्यानं थेट रायगड गाठलं.
महाराजांचा किल्ला माहिती आहे का रायगड. आता तू बरेच जण गेले असतील नसतील. तो परिसर बघा, एका साईडला जंगल आहे, प्रचंड डोंगरदरे आहेत. म्हणजे रायगडापासून बऱ्याच असे काही अंतर तर म्हणजे काही 20, 30, 40 किलोमीटर ह्या इतका जंगली एरिया आहे की त्याच्यामध्ये प्राणी सोडून कोण नाही, माणूस तिथे गेलेला नाही, लक्षात घ्या. कारण जे जाईन ना तिथले ते वाघ बिबटे जंगली शॉप तर त्याला तोडून खाणार, ही देणार घ्या. रस्ताही नाही तिथं. पण जर कोणी धाडस केलं तरी ती मारला जाणार, हे मात्र निश्चित. अशा ठिकाणी ती गेला बा. तिथं कुठंतरी वस्ती बघितली असन. बरं, माणूस हा त्याच्या व्यसनाशिवाय राहू शकत नाही. तो तिथं राहिला, त्यांनी 24 वर्ष कशी काढली तुम्हाला सांगतो. तशा ठिकाणी जाऊन तो लाकूडच काम करायचा, मवाळ काढायचं काम करा. मवाळ म्हणजे मधमाशीचं मवाळ काढायचा आणि ते मध कोणाला तरी विकायचा. पण तो कधी रोडवर आला नाही. त्यांनाच सांगायचा, गायच्या पुढे आण, हा तू गायच्या पुढे मी तंबाखू आण मला, किंवा सिगरेट आण, किंवा दारू आण. लोकांचा पण तो कुठल्याही हायवेला आला नाही, कुठल्याही CCTVच्या अंडर आला नाही. त्याला कुठली गाडी नव्हती जेणेकरून तो CCTV मध्ये पेट्रोल भरायली. राहिला कुठं? जंगलदऱ्यात. आणि खायला काय माणसाला लागत नाही तुम्हाला सांगतो. कुठे बी झोपड्या वेपड्या कोणी असलं ना की बाबा मी एवढं काम करतो, हे लाकडाचे हे माझ्याकडे पैसे आहेत, मला जेवायला घाला, 2 भाकरी कुणी घालीत, असा विषय. असं त्यांनी 24 वर्ष काढली. आणि त्याच्यानंतर त्याचा ट्रेस, कारण नियती हा प्रकार असतो तुम्हाला सांगतो. जी व्यक्ती त्यात स्वतःहून पोलिसांना टीप दिलेली एका व्यक्तीने ह्या माणसाचं, आणि ती कशी दिली असेल ते पण सांगतो. ज्यावेळेस माणूस 10 रुपये येतो त्यावेळेस बराळतो बघा. आणि त्या बराळण्याच्या नादात काय खरं काय खोटं कोणतरी निनावी नावाने टीप दिली की हा माणूस बराळण्याच्या नादात म्हणला बा, आपण मर्डर केलेला आहे तरी आपण गावरलो नाही, आपल्यासारखा मीच आय एम झाटवण असं म्हणू शकतात 24 वर्षांनी. मग पोलिसांनी दिले. पोलिसांनी त्या पोलिसांना कळवलेलं सगळं म्हणजे तसंच असतं. कुठले आरोपी आहेत काय आहे, सायबर सेल आहे आपल्याकडं आता. आणि 2 कॉन्स्टेबल आहेत बघा. एक कॉन्स्टेबलचं नाव आहे कुदळे, दुसऱ्याचं नाव आहे राऊत. ह्या 2 कॉन्स्टेबलला कौतुक करावं तेवढं थोडे आहेत ह्या पोलिसांनी. ह्याला जर पकडायचं असेल ना, पण अशा निर्जन ठिकाणी जाऊन हल्ला करू शकतो, काय करू शकतो, जीव धोक्यात घालून. पोलिसांचा बघा इकडे कटबीट केलेला असतो, पोलीस ओळखी होतो लगेच. बोटं असतात, वर्दी असली नसली तरी असं कट केलेला असतो बारीक, असं मिलिटरी कट. तो कट त्याने येडी वाकड्या जेफऱ्या वाढवल्या. जसं काय ते पोलीस वाटूच नाही, वर्दीचा प्रश्न नाही, काय नाही, साधे हे झालं. मिशा बिशा कट तशा प्रकारे केलं, साधी माणसं वाटली पाहिजेत. आणि लाकडाचे व्यापारी बनले ते. मग टमटम घेऊन तिकडं जायचे, काय लाकूड फाटाय लोकांनी गेला सुरुवात केली. शोक टार्गेट होतात. आणि मग ह्याला त्यांनी पाळातला की हा 24 वर्षाचा हाच आरोपी आहे, हे आपलं टार्गेट आहे. त्याच्या संग पोलीस बोलले, 2 जण लाकडं ठरवली. पण ती जात इतकी हुशार त्या ह्याची, तो काय पवार नाव त्याचं, हिर्या, त्याला का वास आला का काय माहिती बा पोलिसांचा, किंवा काय त्याला वाटलं. पोलिसांचे डोळे, बोलणं हे थोडं रप असतं, डोळे तांबरलेले असतात. त्याला काहीतरी डाऊट आला, पण ती इतकं सावध झालं. पळायच्या मार्गात असताना ह्या दोघांनी मग केला पाठलाग. काय होईन ती होईन, पण त्याच्या मस्क्या आवळल्या पोलिसांनी. ती कामगिरी कौतुकास्पद, कारण तो हल्ला पण करू शकला असता. त्याच्या मस्क्या आवळल्या. मग त्यांनी तो गुन्हा आत्ता गेल्या आठवड्यात सापडली, तो कबूल केला. आणि तब्बल 24 वर्षांनी खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी न्यायालयापुढे हजर करण्यात आला. ही आपल्या पोलीस यंत्रणेचं यश म्हणलं पाहिजे. पटलं तर घ्या, नाही तर विषय सोडून द्या. रामकृष्ण हरी माऊली.